Hello, Namaskar, Bachcha Party. Okay, all of you fine. Lal Bal Gopal, welcome back again. So next point here we have to discuss about gravitational point of 11th standard. That is, next point is that expression for gravitational potential energy. पुढचा पॉईंट जो आपला आहे तो कोणता आहे? एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, expression for gravitational potential energy. सो नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे तो कोणता आहे बघा? एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो काय आहे एक्सप्रेशन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं ते आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, सो आपल्याला माहिती आहे so work done against any object against gravitational force, that is Fg bar, through displacement dx. समजा एखाद्या ठिकाणचं असणार आपल्याला जर वर्क डन फाइंड आउट करायचं असेल, सो वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज Fg bar, in displacing the object through a distance of dr bar. वरती जा बा, वरती इथून वरती. एक मिनिट, इथून हाक मार, वरती जाऊ नकोस, पडशील खाली. इथून हाक मार, इथून हाक मार. ए दादा, तिथून दिसतंय का काकी? वर गेले ते, वर जाऊ नको पाय, पडशील खाली. थोड्या नाही, 10 मिनिटांनी. सो आपला पॉइंट काय बघा? एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो ज्यावेळी एखादा असणारा ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट आपण काय करतो? समजा असणारा जर ऑब्जेक्ट, तर आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो? तो वरती उचलतो. When we applying a force on an object, so it works against the gravitational force for displacing the object through displacement of dr bar. So this work done is given by, so work done is equal to, so this work done is equal to, काय फॉर्म्युला आपला? वर्क डन इज इक्वल टू du इज इक्वल टू हे जे वर्क डन आहे, सो de इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? मायनस Fg बार डॉट dr बार. काय फॉर्म्युला? मायनस Fg बार डॉट dr बार. सो Fg म्हणजे त्या ठिकाणचा असणारा फोर्स आहे. ओके, dr म्हणजे त्या ठिकाणचं झालेलं त्यांचं डिस्प्लेसमेंट. So Fg into dr bar, force into displacement. This is the expression for work. Okay. So work done against gravitational force Fg bar, okay, in displacing an object through a small displacement dr bar, so appears as increase in the potential energy of the du bar. Okay, so du bar is equal to minus Fg bar dot dr bar. So negative sign appears because का तर du is the work done by us against the gravitational force Fg bar. So for displacement of the object from an initial position Ri to the final position Rf, the change in potential energy delta U can be obtained by integrating du. So आता हे काय ऍक्च्युअली वर्क डन आहे? काय आहे? वर्क डन आहे. सो वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो आपला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, सो मी वर्क डनचा फॉर्म्युला लिहिला बघा. काय लिहिला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एकच मिनिट. सो d is equal to minus Fg into dot ds. But negative sign shows that the work done du, which is done against bias. So therefore, if the particle or object, moves from initial position
initial position Ri to final position to its final position Rf. समजा जर आपल्याला ऑब्जेक्ट मूव्ह करायचं आहे इनिशियल पोझिशन Ri करून कुठं फायनल पोझिशन Rf ला, सो वी taking an integration. So taking integrations. Taking integrations from Ri to Rf. मग आपण इंटिग्रेशन घेऊ कुठून इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत. सो देअरफॉर द वर्क डन इज गिवन बाय. सो वर्क डन इज गिवन बाय. मग त्याचं असणारं वर्क डन काय मिळेल. सो वर्क डन इज गिवन बाय दॅट इज वर्क डन इज इक्वल टू दॅट इज चेंज इन वर्क डन डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन Ri to Rf du. So change in work done that is delta u is equal to integration Ri to Rf into du. Okay, so it is equal to this आपण कसं लिहू शकतो बघा. So it is equal to integration of Ri to Rf. Okay, so du म्हणजे याचं साइन काय येणार आहे मायनस. So that is minus fg into dr bar, f bar dot dr bar. Okay, काय केलं बाळांनो, आपल्याला त्याच्यामध्ये असणारं जर टोटल इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला तिथं काय घ्यावं लागतं, त्याचं असणारं इंटिग्रेशन घ्यावं लागतं. सो इंटिग्रेशन कुठून घेतलं आपण, इंटिग्रेशन फ्रॉम Ri to Rf du इज इक्वल टू Ri to Rf मायनस एफ जी डॉट डी आर बार. सो देअरफोर काय सांगा नेक्स्ट लाईनला. सो देअरफोर इट्स इंटिग्रेशन is written as, so we know that force Fg bar is equal to minus gmm upon r square into r cap. आता फोर्सचा जर आपण विचार केला तर तो फोर्स काय आहे बघा, that is minus gmm upon r square into r cap. का आपला काय आहे त्याच्यामध्ये असणारा ऍक्ट होणारा फोर्स आहे. सो वेअर आर कॅप इज अ युनिट वेक्टर. त्या ठिकाणी असणारा आर कॅप म्हणजेच काय आहे तर त्या ठिकाणचा असणारा युनिट वेक्टर आहे. ओके, सो देअरफॉर इट्स वर्क डन इज गिवन बाय दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम Ri to Rf, इंटिग्रेशन फ्रॉम Ri to Rf. Fg ची व्हॅल्यू काय आहे बघा, मायनस जी mm upon r square. ओके, इनटू काय सांगा हा dr बार. मी काय केलं, fg ची व्हॅल्यू कुठं केली. सो fg ची व्हॅल्यू काय आहे बघा, fg ची व्हॅल्यू काय आहे मायनस gmm अपॉन r स्क्वेअर इनटू काय आहे बघा r कॅप लिहायचं राहिला इनटू dr बार. ओके, सो देअरफॉर या ठिकाणी आर कॅप लिहिला काय किंवा नाही लिहिला काय त्याला अडचण येत नाही. तो फक्त अलॉंग द युनिट वेक्टर आहे हे सांगण्यासाठी आपल्याला इथं उपयोगाचा आहे. सो याच्यामध्ये असणाऱ्या टर्म्स ज्या आहेत त्या मी आउटसाईडला घेतो. सो ते काय होणार बघा, इक्वेशन सॉरी मायनस लाईस राहिलं आपलं. सो मायनस ते काय येणार बघा, ह्याच्या आतमध्ये मायनस आहे. सो इट कॅन बी रिटर्न ॲज, ते मी आता इकडे लिहितो. हेच आपण कसं लिहू शकतो बघा. सो आता त्याचं काय घेतलं आपण, इंटिग्रेशन. ओके, सो देअरफॉर एकच मिनिट. ओके, सो वर्क डन इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू काय सांगा, डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन. कुठून आहे इंटिग्रेशन घेतलेलं, Ri to Rf. ओके, सो इंटिग्रेशन फ्रॉम Ri to Rf
काय आहे बघा मायनस इंटू मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इंटू डी आर वर आर कॅप आहे. सो मायनस मायनस काय होणार ते प्लस होणार. सो वर्क डन डेल्टा यू इज इक्वल टू. आता मला सांगा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची कॉन्स्टंट आहे बाहेर मास ऑफ द अर्थ. दुसरा पॉइंट बाहेरील मास ऑफ द ऑब्जेक्ट अरे कॉन्स्टंट आहे बाहेरील. ओके सो देयरफॉर मायनस मायनस किती राहिले काय सांगा जी एम एम इंटू ब्रॅकेट मायनस तर ह्याच्यामध्ये चेंज होणार. ओके सो मायनस सॉरी 1 अपॉन आर स्क्वेअर इंटू डी आर बार. इंटिग्रेशन कुठून कुठे येणार सांगा. हे डी आर बार जर घ्यायचं असेल तर इंटिग्रेशन कुठून कुठे येणार बघा याच्यावरती ते इंटिग्रेशन अप्लाय होईल. म्हणजे असं होऊ शकतो इंटिग्रेशन फ्रॉम आर आय टू आर एफ काय 1 अपॉन आर स्क्वेअर डी आर. करेक्ट. सो 1 अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स इंटिग्रेशन काय असतं मायनस 1 अपॉन एक्स. ओके सो देयरफॉर त्याचं इंटिग्रेशन काय येणार बघा डेल्टा यू इज इक्वल टू हे मायनस मी आधीच बाहेर लिहिलं जी एम एम अपॉन 1 अपॉन आर स्क्वेअर डी आर म्हणजेच काय येणार मायनस 1 अपॉन आर. तो मायनस मी आधीच बाहेर लिहिला. दिस इज द एक्सप्रेशन फॉर वर्क डन. That is expression for gravitational potential energy. Okay, so this is the expression for gravitational potential energy. Equation number 1. So this is expression for gravitational potential energy. हेच कशाचं एक्सप्रेशन आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. ओके काय अडचण आहे का बाबांनो. सो काय आहे ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन डेल्टा यू इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर. ओके हे बघा डेल्टा यू इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर. सो आता याच्यामध्ये आपण काय केलं हे ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियलचं एक्सप्रेशन म्हटलं ठीक आहे. मात्र आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल त्याच्यामध्ये तो R1 R2 आतमध्ये ठेवावं लागणार आहे. सो हेच मी इक्वेशन कसं लिहू शकतो. सो देयरफॉर याच्यामध्ये हे मी काय केलं हा आर जो आहे तोच मी काय लिहू शकतो बघा. आता एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल ओके ठीक आहे. मात्र हा काय करू शकतो मी मायनस जी एम एम इंटू मायनस 1 अपॉन आर इंटिग्रेशन फ्रॉम कुठून कुठं आहे आर आय टू आर एफ आहे. ओके हे एक्सप्रेशन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं असं मिळणारच आपल्याला. आता हे आधी आपण काय करू त्याच्यामध्ये पुट करू. सो देयरफॉर काय नाव सांगा. सो डेल्टा यू इज इक्वल टू मायनस ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे. सो जी एम एम असणार काय असेल ते मायनस इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एकदा आर एफ पुट होणार एकदा आर आय पुट होणार. सो 1 अपॉन आर एफ minus 1 upon R. RF final position, RI initial position to final position. Okay, but here the final position म्हणजे काय असणार आहे जवळपास इन्फिनिटी असेल. ओके फायनल पोझिशन म्हणजे काय असेल जवळपास त्याच्या असण्यामध्ये असणारी इन्फिनिटी असेल. सो change in potential energy corresponds to the work done against conservative forces. Okay, सो इक्वेशन जे काय आपल्याला भेटलं आता समजा आपण याला काहीतरी इक्वेशन नंबर काय म्हणू इक्वेशन नंबर 2 म्हणू. नंबर 2. सो हिअर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी करस्पॉन्ड्स टू द वर्क डन अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. सो द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज नॉट डिफाइंड. It is logical as well as convenient to choose the point of zero potential energy to be the point of zero force. For gravitational force, such point is taken at r is equal to infinity. This point should be chosen as the initial point so that the potential the point should be chosen as initial point so that initial potential energy is 0. So final point RF is obviously the point where we need to determine the potential energy of the system. Okay, so therefore its potential energy is given by म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आपल्याला बघा जे आता आपण म्हटलं त्याच्याप्रमाणे. सो फायनल ह्याच्यामध्ये असणारा जो पॉईंट असेल तो काय असणार आहे
infinity. So therefore initial potential energy, that is gravitational, is equal to minus gmm into bracket 1 upon rf. म्हणजे काय आहे? So rf which is a initial or final, therefore r infinity minus 1 upon r. So infinity म्हणजेच काय असतं? झिरो व्हॅल्यू असते. इन्फिनिटी म्हणजे काय होतं? झिरो होणार. So therefore u of r gravitational is equal to minus gmm upon r. So this is the expression for, so हेच कशाचं एक्सप्रेशन आहे? So this is the expression for gravitational potential energy, that is minus gmm upon r. ओके, त्याच्यामध्ये कुणाला डाउट्स असतील तर पटकन विचार. तुम्ही काय करा, व्हॉट्सअप करा. ओके, व्हॉट्सअपमध्ये मला काय असतील शंका तर विचारू शकता. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. यानंतरचं नेक्स्ट पॉईंट म्हणजे आपलं काय आहे? एक एक्झाम्पल आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये बघा काय काय म्हटलं आपण सुरुवातीला, एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय म्हटलं आपण? सो द वर्क डन अगेन्स्ट एनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन अगेन्स्ट एनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता कुठलंही वर्क डन असेल आणि ते आपल्याला कोणाच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट घ्यायचं आहे. So work done against gravitational force, that is Fg, is कसं असतं वर्क डन? तर वर्क डन हे ज्यावेळी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट घेतो तर निगेटिव्ह साईन दाखवतो. आणि आपला वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो देअरफॉर वर्क डन du आपण म्हणू शकतो. सो वर्क डन du इज इक्वल टू काय होणार सिम्बॉल? मायनस Fg बार डॉट dr बार. So the object which moves through a distance, that is dr, minus Fg dot dr bar. If object moves from initial position ri to final position rf, that is dr bar. So here find out the total work done with taking an integrations. So therefore work done is given by delta u is equal to integration from ri to rf into du, that is work done, change in work done energy. R into RF, that is force into displacement. ते काय घेणार आपण? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वी नो दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये असणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय असणार आहे? मायनस gmu अपॉन r स्क्वेअर इंटू r कॅप. सो वर्क डन डेल्टा u इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ri टू rf मायनस gmu अपॉन r स्क्वेअर डॉट dr बार. मी तर फक्त Fg ची व्हॅल्यू काय केली? पुटअप केली. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय भेटला बघा हे झाल्यानंतर. नेक्स्ट पॉईंट, सो देअर फॉर वर्क डन इज इक्वल टू काय आहे? वर्क डन फ्रॉम इंटिग्रेशन कुठून घेतलं? ri टू rf, दॅट इज मायनस निगेटिव्ह साइन असणार आहे. सो फोर्स इंटू dr बार. सो वर्क डन इज इक्वल टू, आता हे मायनस मायनस पॉझिटिव्ह होणार. gmm कॉन्स्टंट आहेत ना. कॉन्स्टंट टर्म आपण कुठे लिहितो? कॉन्स्टंट टर्म आउटसाइडला लिहितो, बरोबर आहे का? सो देअरफॉर आउटसाइडला घेतलं इंटिग्रेशन फ्रॉम हे राहिलं मायनस 1 अपॉन r स्क्वेअर इंटू dr. बट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन r स्क्वेअर dr, 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर dx मायनस 1 अपॉन x. ओके, सो इंटिग्रेशन याचं काय येणार आहे? मायनस 1 अपॉन r. ते मायनस मी इथे लिहिलं फ्रॉम ri टू rf. ओके, सो मायनस gmm हे एकदा rf इथे येईल, एकदा ri येणार आहे. सो इथं आपण काय rf लिहा आधी किंवा ri लिहा, काही फरक पडत नाही. सो 1 upon ri minus 1 upon rf. Equation number second. So for obtaining the gravitational potential energy from 0 point, okay, or initial point, it will be 0. So therefore we have to taking it from infinity. So r is equal to infinity. So potential energy, that is Fr, that is minus gmm upon, एकदा हे पुट अप करा, rf minus 1 upon rf. So r ची value infinity to distance r. So therefore universal potential energy is equal to, gravitational potential energy is equal to
minus gmu upon r. So this is the expression for gravitational potential energy. तर नेक्स्ट बघा आपल्याला याच्यामध्ये एक काय करायचं एक्झाम्पल पाहायचं आहे. ओके, याच बाजूला त्याचं एक्झाम्पल लिहितो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल 5.8. नेक्स्ट एक्झाम्पल, what will be the change in potential energy? काय एक्झाम्पल आहे बघा, what will be the change in potential energy? What will be the change in potential energy? Change in potential energy what will be the change in potential energy of a body of mass m, of a body of mass m, what will be the change in potential energy of body of mass m when it is raised from height re above the earth surface, above the earth surface, above the earth's surface, above the earth surface to 5/2 re above the earth surface. Question mark. पुढे काय म्हटलं बघा, RE and ME, RE and ME are the radius and mass of the earth respectively. सो काय क्वेश्चन आहे बघा आधी, त्यानंतर आपण त्याचा आन्सर बघू. आता काय म्हटलंय बघा क्वेश्चन मध्ये, व्हॉट विल बी द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. बदललेली पोटेन्शियल एनर्जी विचारली एखाद्या बॉडीची की ज्या बॉडीचं मास एम इतका आहे, व्हेन इट इज रेज्ड फ्रॉम हाईट ट्वाइस आर ई पाहिजे होतं तिथं पुस्तकामध्ये त्यांनी प्रॉब्लेममध्ये देताना आर ई दिले, सोडवताना ट्वाइस आर ई दिले, ट्वाइस आर ई above the earth surface to 5/2 RE above the earth surface and RE and ME are the radius and mass of the earth respectively. ओके, सो आपल्याला त्याच्यामध्ये काय माहिती आहे ते आपण आधी काय करू, पटकन फॉर्म्युला त्याचा लिहू. सो डेल्टा यू इज इक्वल टू GMME 1/RI minus 1/RF. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डेल्टा यू इज इक्वल टू
काय फॉर्म्युला आहे डेल्टा यू इज इक्वल टू जी एम एम. ओके, into bracket 1 upon Ri minus 1 upon आपला फॉर्म्युला आहे that is delta u is equal to काय फॉर्म्युला 1 upon Ri minus 1 upon Rf. So it is equal to delta u is equal to g m m into bracket 1 upon Ri म्हणजे आपल्याला किती दिलेलं आहे ट्वाइस Re minus 1 upon Rf म्हणजे किती दिले 5/2 5/2 लाच मी काय म्हणू शकतो रे 5 ला 2 ने भागले तर किती येतं 2.5 Re. So delta u is equal to g m m into त्याच्यामधून Re सुद्धा कॉमन घेऊ शकतो आपण Re into 1/2 minus 1 upon 2.5. ओके, सगळ्यांना दिसत असेल. सो काय लिहिलं बघा हाफ मायनस 1 upon 2.5. सो डेल्टा यू इज इक्वल टू जी एम एम अपॉन रेडियस ऑफ द अर्थ इज इक्वल टू हाफ मायनस आता काय करू याच्यामध्ये 2.5 1 जार 2.5 मायनस 2 1 जार 2 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल सांगा 5 येईल. सो डेल्टा यू इज इक्वल टू सो देअरफॉर डेल्टा यू बरोबर काय होईल सांगा. सो डेल्टा यू इज इक्वल टू त्याच्यामध्ये 2.5 मधून 2 वजा केले तर काय येईल सांगा. इथं काय राहणार आहे जी एम एम अपॉन आर ई इज इक्वल टू सॉरी इंटू ब्रॅकेट 2.5 मधून 2 गेले 0.5 अपॉन 5 काय राहणार आहे 0.5 अपॉन 5. सो आपलं जे असणार आन्सर आहे 0.5 अपॉन 5 ते जर आपण सॉल्व केलं ओके. आता त्याच्यामध्ये एक एम जे आहे ते काय आहे ॲक्च्युली मास ऑफ द अर्थ आहे. सो तिथं आपण एम ई म्हटलं पाहिजे. सो हे बघा हे काय आहे मास ऑफ दी अर्थ सो डेल्टा यू इज इक्वल टू काय सांगा 0.5 अपॉन काय आहे 5. हे जर आपण सॉल्व केलं ओके तर त्याच्यामध्ये काय येणार आहे जी एम मास ऑफ द अर्थ इंटू स्मॉल एम अपॉन radius of the earth. So 0.5 upon 5. So delta U is equal to Gm mass of the earth upon radius of the earth Re into bracket. काय आहे बघा 5 1s are 5 and 5 0.1 5 येणार 5 0 0 point as 5 1s are 5. So 0.1 upon 1 0.1 म्हणजे 1 upon 10 1 upon 10. So gravitational potential energy is equal to G m mass of the earth upon 10 R. So what will be the change in potential energy? Okay, so question मध्ये काय विचारलेलं what will be the change in potential energy of a body of mass m when it is raised from height twice Re above the earth's surface to 5/2 Re above the earth's surface. So Re and me are the radius and mass of the earth respectively. So formula आपण लिहिला gmm 1 upon Ri minus 1 upon Rf. So gme into m 1 upon twice Re minus 1.2.5 Re. So त्याच्यामध्ये gmm upon Re as it is Re कॉमन घेतलेलं आहे ना. सो हाफ मायनस 1 अपॉन 2.5 ते क्रॉस त्याचा लसावी काढला. सो 2.5 मायनस 2 अपॉन 5 ओके. सो इकडचे कॉन्स्टंट टर्म आहे. सो 0.5 अपॉन 5 म्हणजेच काय इकडे लिहिलं बघा म्हणजे 0.1 अपॉन 1 0.1 म्हणजेच काय असतं 1/10 असतं ना 1/10 1ला 10 न बघलं तर 0.1 येतं. सो द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज डेल्टा यू इज इक्वल टू जी एम मास ऑफ द अर्थ अपॉन 10 Re. ओके.
ठीक आहे, धन्यवाद.